नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. कारण घरकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या वाढीव 50,000 रुपयांच्या अनुदानापैकी आता 35,000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. होय मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचं घरकुल पूर्ण झालेलं आहे अशा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आता अतिरिक्त अनुदानाची रक्कम जमा होऊ लागली आहे. आणि याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून घरकुल लाभार्थी यांच्या थकीत हप्त्यांच्या प्रतीक्षेत होते. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि आता चौथा हप्ता. अनेक शेतकरी लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. काही लाभार्थ्यांची घरं अर्धवट अवस्थेत होती, तर काहींनी उसने पैसे देऊन बांधकाम पूर्ण केलं होतं. आणि अशा परिस्थितीत आता शासनाच्या माध्यमातून निधी वितरणाला सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मित्रांनो, यापूर्वी शासनाच्या माध्यमातून घरकुलाचे थकीत हप्ते वितरित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि आता त्या निधीचं वितरण टप्प्याटप्प्याने सुरू होत असल्याचं सांगितलं जात आहे. याचबरोबर घरकुलासाठी मंजूर करण्यात आलेल्या वाढीव 50,000 रुपयांच्या अनुदानापैकी 35,000 रुपयांचा अतिरिक्त हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आपल्या खात्यात पैसे आले का? आपला हप्ता मंजूर झाला का? ऑनलाईन स्टेटस कसं तपासायचं? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत. घर बसल्या मोबाईलवरून घरकुलाचं स्टेटस कसं तपासायचं, हप्ता जमा झाला आहे की नाही हे कसं पाहायचं, आणि FTO स्टेटस म्हणजे नेमकं काय? मित्रांनो, घरकुल योजना ही अनेक गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबासाठी अत्यंत महत्वाची योजना मानली जाते. कारण स्वतःचं पक्कं घर असावं ही प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना स्वतःचं घर बांधणं शक्य होत नाही. आणि म्हणूनच शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे. परंतु काही वेळा निधी उशिरा मिळणं, हप्ते थांबणं, कागदपत्रांची अडचण, तांत्रिक समस्या यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. काही लाभार्थ्यांनी तर घर पूर्ण करण्यासाठी व्याजाने पैसे उचलल्याचं देखील समोर आलं आहे. मित्रांनो, आता शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त अनुदानाचं वितरण सुरू झाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता आपण पाहूया ऑनलाईन पद्धतीने तुमचं घरकुल स्टेटस कसं तपासायचं. मित्रांनो, यासाठी तुम्हाला PMAYG या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर स्टॅकल होल्डर्स या विभागामध्ये जाऊन IAY PMAYG बेनिफिशरी या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या कॅप्चा भरून सबमिट वर क्लिक करायचं आहे. आता अनेक जण म्हणतील, रजिस्ट्रेशन नंबर कुठून मिळणार? तर मित्रांनो, हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला घरकुल यादीमध्ये, पूर्वीच्या टेस्टमध्ये किंवा संबंधित कागदपत्रांमध्ये पाहायला मिळू शकतो. हा नंबर टाकल्यानंतर तुमचं संपूर्ण घरकुल स्टेटस स्क्रीनवर दिसू लागेल. महाराष्ट्र, जिल्हा, तालुका, गाव यासोबतच घरकुलाची स्थिती, हप्त्यांची माहिती, FTO स्टेटस, पेमेंट माहिती ही सर्व तपशील तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या स्टेटसमध्ये आता अतिरिक्त 35,000 रुपयांच्या हप्त्याची नोंद दिसू लागली आहे. हा अतिरिक्त हप्ता काही ठिकाणी वेगळ्या नावाने दाखवला जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आणि आता या हप्त्यामागचं प्रत्यक्ष पेमेंट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, पेमेंट स्टेटस अपडेट होण्यासाठी कधी कधी 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागू शकतो. म्हणून तुमच्या बँक खात्यावर लक्ष ठेवा, मोबाईल मेसेज तपासत राहा आणि वेळोवेळी ऑनलाईन स्टेटस देखील पाहत राहा.
कारण हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर त्याचा मेसेज तुम्हाला बँकेकडून मिळू शकतो. ज्यांनी घर पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला, उसने पैसे घेतले, आर्थिक अडचणींना सामोरं गेलं, अशा लाभार्थ्यांसाठी हा हप्ता खरोखर मोठा दिलासा ठरू शकतो. आता काही उर्वरित थकीत हप्त्याचं वितरण देखील लवकर व्हावं अशी अपेक्षा अनेक लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुमच्या खात्यात वाढीव 35,000 रुपयांचा हप्ता जमा झाला का, की अजूनही प्रतीक्षा सुरूच आहे? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.